एक सत्य घटनावर आधारित एक सुंदर गोष्ट. मी इयत्ता 7वी मध्ये असताना आमच्या वर्गात कमीत कमी 45 मुले होतो. माझा स्वभाव हसरा आणि बोलका. मी सगळ्यांशी बोलायचे, पण मला माहिती नव्हतं की माझ्यावर कोण जीव लावतो किंवा कोण प्रेम करतं हे आपल्याला कळत नसतं. असंच माझी एक मैत्रीण होती, पण मी तिच्याशी फार कमी बोलायची. मला माहिती नव्हतं की ही माझ्यावर एवढा जीव लावते म्हणून. काही काळानंतर ती आजारी पडली. ती शाळेत यायचं बंद होतं. मग ती आजारी असल्यामुळे शाळेत येऊ शकली नाही. म्हणून टीचरांनी तिला त्यांच्या घरी निरोप पाठवला की तुमची मुलगी शाळेत का येत नाही. आई वडिलांनी सांगितलं की बाबा आमची मुलगी आजारी आहे आणि तिला ट्रीटमेंट चालू आहे, त्यामुळे ती येत नाही. ठीक आहे. मग आता ही खूप आजारी असायची. हिने खाणं पिणं सगळं सोडलं होतं. अक्षरशः अंथरुणाला खिळलेली होती. तिला खूप त्रास व्हायचा. तिला मुंबईला नेऊन परत आणलेलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं घरी घेऊन जा म्हणून. इतकी आजारी होती आणि बिचारी खूपच लहान. 6वी-7वीतली मुलगी म्हणजे खूपच लहान. काय करणार त्या निरागस मुलीला. आणि मग एक दिवस आल्यावर तिच्या वडिलांनी आईने विचारलं, बाळ तुझी तब्येत खूप खालावत आहे, तुला काय पाहिजे काय नाही ते सांग आम्हाला. तुला कोणाला भेटायचं आहे, कोणाला काय करायचं ते सांगशील आम्हाला. त्या मुलीने सांगितलं, आई बाबा मला ना माझ्या शाळेत म्हणजे माझ्या वर्गात एक नलिनी नावाची मुलगी आहे. ती माझी मैत्रीण आहे, तिला मला भेटायचं आहे. ठीक आहे बेटा, मी शाळेत जाऊन विचारते. आणि तिचे वडील मुख्याध्यापिकेच्या रूम मध्ये गेले आणि तिथे मुख्याध्यापिकेला सांगितलं की हिच्या वर्गातली नलिनी नावाची मुलगी, तिला भेटायचं आहे. तर मॅडम म्हणाल्या का? अहो माझ्या मुलीने सांगितलं की माझी आता एक शेवटची इच्छा आहे की माझ्या मैत्रिणीला मला भेटायचं आहे. ते म्हणाले ठीक आहे. त्यावेळेस काही फोन नव्हता, पण एका वहीत लिहून त्यांनी ती नोटीस वर्गात पाठवल्यानंतर टीचर आणि मला सांगायचे की नलिनी उभी राहा. त्यावेळेस मी उभी राहिली. मी घाबरून गेले आणि टीचर म्हणाले की अगं तुला सुरेखा बेडकर ह्या मुलीने भेटायला सांगितले कारण ती खूप आजारी आहे. टीचरला सांगितलं की हो टीचर, मी उद्या नक्की जाणार तिच्याकडे. आणि मी माझ्या मैत्रिणीसोबत तिच्या घरी गेले. तिला भेटल्यावर ती खूप रडायला लागली. तिला म्हटलं का ग सुरेखा, अगं मला तुझी खूप आठवण यायची म्हणून मी तुला भेटायलाच माझ्या वडिलांना पाठवलं आणि तुला बोलवलं. आणि म्हटलं ठीक आहे. आम्ही सगळ्या मैत्रिणी खाऊ घेऊन गेलो तिच्यासाठी आणि दिवसभर तिच्यासोबत राहिलो. जवळजवळ आम्ही 11 वाजेला गेलो तर आम्ही 6 वाजेलाच घरी आलो. खूप सुंदर दिवस घातला आम्ही. छान तिच्या आईने आमच्यासाठी जेवण केलं. ती पण जेवली आमच्यासोबत. काही आम्ही खाऊन गेलो होतो तो सुद्धा तिने खाल्ला. सगळं सुंदर गप्पा मारल्या. आणि शेवट आम्ही सांगितलं की सुरेखा आम्ही जातो, बघ आता तुझ्या तब्येतीची छान काळजी. तेव्हा ती खूप रडायला लागली.
तिचे अश्रू थांबेना डोळ्यातले. खूप खूप रडायला लागले. ती म्हणायला लागले, बघ आता तुझी भेट झाली ना, बस झालं माझं. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच तिचा देहांत झाला. खूप वाईट वाटलं. पण सांगायचं तात्पर्य असं की तुमचा चांगुलपणा जर चांगला असला ना, तर बघा कुणीही प्रेम करतं. तसंच मलाही माहिती नव्हतं की 45 मुलीमधून मी कुणाची बोलायची, कुणाशी नाही बोलायची. पण ही मुलगी माझ्यावर का जीव लावत असेल. शेवटच्या क्षणाला माझी भेट घेऊन तिने तिचा निरोप घेतला. खूप वाईट वाटलं. म्हणून म्हणते की सगळ्याशी चांगलं राहावं, चांगलं वागावं. हेच तर येतं ना बरं का.